जर विचारांचे झाड जर आता संमेलनामधनं लावले गेले तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बुद्ध असतील यांनी सांगितलेली शिकवण आपल्याला अंमलात आणायला उशीर लागणार नाही. अशाच आपल्या सर्वांना साक्षी ठेवून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही प्रश्न आपल्या जातीय व्यवस्थेबद्दल सांगू इच्छिते आणि या पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घेण्याची विनंती सुद्धा या कवितेमधून मी करत आहे. अगदी शक्तीवर सांगते बाबासाहेब, अगदी शक्तीवर सांगते बाबासाहेब, आम्हीच तुम्हाला बदनाम केलंय. अगदी शक्तीवर सांगते बाबासाहेब, आम्हीच तुम्हाला बदनाम केलंय. मात्र आता वेळ आली आहे जागण्याची, मात्र आता वेळ आली आहे जागण्याची. बाबासाहेब तुम्ही आम्हाला समतेचे मार्ग दिलात. बाबासाहेब तुम्ही आम्हाला समतेचे मार्ग दिलात. हे जग आता पूर्वीसारखी सत्यशील राहिलं नाही. हे जग आता पूर्वीसारखं सत्यशील राहिलं नाही. तुमच्या देशातली माणसं आता माणसं राहिली नाहीत. तुमच्या देशातील माणसं आता माणसं राहिली नाहीत. प्रज्ञाशील करुणेलाही आता बंडखोरीची लाच आहे. प्रज्ञाशील करुणेलाही इथे बंडखोरीची लाच आहे. बुद्ध विहाराकडे निघाली भ्रष्ट पुढाऱ्यांची टोळी आहे. बुद्ध विहाराकडे सुद्धा निघाली आहे भ्रष्ट पुढाऱ्यांची टोळी आहे. भाकरीत चंद्र पाहणाऱ्या माझ्या मायबापानो, भाकरीत चंद्र पाहणाऱ्या माझ्या मायबापानो, तुम्ही हताश होऊ नका. माकडाच्या हातात कोलीत आता मात्र देऊ नका. भाकरीत चंद्र पाहणाऱ्या माझ्या मायबापानो, तुम्ही हताश होऊ नका. माकडाच्या हातात मात्र आता कोलीत देऊ नका. बाहेरच्या देशात तुमच्या विचारांच्या जोरावर, बाहेरच्या देशात तुमच्या विचारांच्या जोरावर जग जिंकण्याची तयारी होते. बाबासाहेब तुमच्या विचारावर जग जिंकण्याची तयारी होते बाहेरच्या देशात. आणि मग आमच्या देशात मात्र आम्हाला आमच्या स्वातंत्र्याची भीक मागावी लागते. म्हणजे आमच्याच देशात आम्हाला आमच्या स्वातंत्र्याची भीक मागावी लागते. आम्ही तुमचा जय जयकार करतो, उत्सव साजरे करतो. आम्ही तुमचा जय जयकार करतो, उत्सव साजरे करतो. दुसऱ्या क्षणी एकमेकाची वैरी होतो. बाबासाहेब तुमचा जन्म इथे झाला म्हणून काय झालं? बाबासाहेब तुमचा जन्म इथं झाला म्हणून काय झालं? दिव्याखाली अंधार असतोच ना, दिव्याखाली अंधार असतोच ना. बीज निकृष्ट की आमच्याच मातीचा दोष, बीज निकृष्ट की आमच्याच मातीचा दोष. आम्हाला काहीच कसं कळत नाही, आम्हाला काहीच कसं कळत नाही. वाघिणीचे दूध पिऊन छावे माकडासारखे वागतात. वाघिणीचं दूध पिऊन छावे माकडासारखे वागतात. ग्रंथालय ऐवजी बारमध्ये रात्री जागल्या जातात. ग्रंथालय ऐवजी रात्री बारमध्ये जागल्या जातात. स्वाभिमान विसरून दारोदारी भीक मागतात. स्वाभिमान विसरून दारोदारी भीक मागतात. तेव्हा लक्ष लक्ष घाव होतात बाबासाहेबांच्या हृदयावर. तेव्हा लक्ष लक्ष घाव होतात बाबासाहेबांच्या हृदयावर. माझ्या अवतीभोवती असलेले माणसंही, त्यावेळी माझ्या अवतीभोवती असलेले माणसंही लाचार आणि फितूर झालेले मला दिसतात. त्यावेळी माझ्या अवतीभोवती असलेली माणसंही लाचार आणि फितूर झालेले दिसतात. हे सगळं पाहून माझं मनही खिन्न होतं. क्षितिजाला डंख मारणारे पायही थकून जातात. तेव्हा मला असं वाटतं या जगाला ओरडून सांगावं असं वाटतं, गर्भावरच संसार करा आणि वाढवा आपल्या उदरात एक एक बुद्ध आणि एक एक बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा या जगाला मला असं ओरडून सांगावं वाटतं की आता गर्भातच संस्कार करा आणि आपल्या उदरातच वाढवा एक एक बुद्ध आणि एक एक बाबासाहेब आंबेडकर. आणि अंधाराला जाळण्यासाठी आणि झोपडीत प्रकाश येण्यासाठी आणि गरिबाचं दुःख टाळण्यासाठी असेच पाळणे हलावेत घरोघरी, असेच पाळणे हलावेत घरोघरी. धन्यवाद.